बघू शकता मित्रांनो कशी अवस्था आहे. एवढे हेवी ट्रक आहेत आणि ओव्हरटेक करत आहेत. एक ना धड भाराभर चिंगे अशी तिकट आहे. हे बघा, म्हणजे पाचशे पण गाड्या ब्लॉक आणि सगळेच ब्लॉक, म्हणजे आमचाच रस्ता आहे असं काहीतरी यांचा विषय चालला आहे. हा आता बोलणार बाबा. आता काल पण एक मित्रांनो मला गोष्ट कळाली की या फरशी नाक्यावर काल एक मोठा ॲक्सिडेंट झाला मित्रांनो ट्रकाचा. त्यामध्ये म्हणजे दुखापत अशी झालेली आहे. एक काकी आहेत आमच्या बाजूला राहणारे काकी आहेत, त्यांना लागलेलं आहे मित्रांनो. ट्रकांची धडक लागली आणि त्या पडल्या बाजूला. जास्त काय नाही लागले, पण देव करू आणि थोडक्यात राहिलं असं बोलायला काय हरकत नाही मित्रांनो. म्हणजे अशी गत आहे ट्रकवाल्यांची. रस्त्याची कामं चालू आहेत तरी पण ते आपल्याच ह्याच्यामध्ये चाललेले असतात. घाई असते सगळी त्यांना जायची. काय बोलू नाही शकत आपण, कोणाकोणाला बोलणार, अशी अवस्था आहे. असं जेव्हा लाईन चांगली मिळते ना मित्रांनो तेव्हा ते खूप जास्त स्पीडला असतात आणि मग अचानक टर्न येतो किंवा मग अचानक तिथे रस्ता खडबडी सुरू होतो. त्या ठिकाणी मग त्यांना कंट्रोल होत नाही. ट्रक एवढी मोठी आता जी गाडी आहे ती कंट्रोल होणं पण तेवढीच गरजेची आहे. गाडी कंट्रोल नाही झाली की मग गाडी कंट्रोल सुटला की मग ती गाडी इकडे तिकडे ऐकत नाही. मग ती माणसानं उडवत नेतात सरळ आणि नेतात आणि कुठे पळतात त्याचा अंदाज पण लागत नाही. काल पण ॲक्सिडेंट झालं, त्याच्यानंतर तो ड्रायव्हरच गायब. ते काय म्हणावं, हे एका मिनिटाच्या आतमध्ये कुठे पळतं त्याची गॅरंटी पण लागत नाही. काय बोलावं बाबा, सर्व ट्रेनिंग घेऊन आलेले असतात एकदम प्रॉपरमध्ये. खतरनाक विषय आहे भरपूर.